श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या या ज्योत्स्ना कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। बघा आजची रेसिपी कशी मस्त आहे। ते छान असं गरम गरम भात वाढलेला आहे आपण आणि त्याच्या अवतीभोवती आपण वाढणार आहोत मस्त राजमा। खूप छान झालेली रेसिपी होती आणि राजमा हा खूप छान असा हेल्दी आहे। आणि जर तुम्ही डाएट करत असाल, जर तुम्ही हेल्दी खाणारे असाल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पाहायला हवी। आपलं सहसा महाराष्ट्रीयन लोक जास्त करत नाही राजमा, पण करून बघा। बघा मी तुम्हाला सांगते कसं काय करायचं आहे। छान आपण काय केलं, आपण छान राजमा घेतलेला आहे। बघा अशा पद्धतीने छान मी हा वाटीभर राजमा घेतलेला आहे आणि त्याला छान मस्त पाण्यामध्ये टाकलं आहे। आणि बघा किती छान दिसतंय की नाही। हे दाणे चण्यासारखेच आहे ऑलमोस्ट, पण चण्यापेक्षाही जास्त गुणधर्म याच्यामध्ये आहे। बघा अशा पद्धतीने घेतलेले आपण राजमा वाटीभर तो आपण छान एका भांड्यात घेऊया आणि त्याच्यानंतर बस आपल्याला हीच एक प्रोसेस जास्त आहे। त्याच्यानंतर याला आपण छान धुवून घेणार आहोत। धुवून घेतल्यानंतर याला छान आपण मस्त 2 ते 3 पाण्यात धुवून घेतले आहे आणि त्याला छान असं आपण पाण्यामध्ये भिजू घालणार आहोत। बघा नाईट आपल्याला हे भिजू घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर बघा 5 ते 6 तास 8 ते 9 तास आपल्याला भिजू घालायचे आहे। त्याच्यानंतर बघा यांनी पूर्ण पाणी असं सोक केलेलं आहे, मस्त दिसतंय की नाही। आणि आता आपला छान ओव्हरनाईट सोक झालेला आहे, तर आपण काय करूया, याला छान आपण मस्त उकळून घेणार आहोत। बघा अशा कुकरच्या भांड्यामध्ये आणि असं आपण सर्वे बघा खूप जास्त फुललेले आहे। मी एकच वाटी घेतलेली होती, पण बघा किती छान असे फुललेले आहेत हे राजमा किडनी बीन्स काही म्हणा। आणि त्याच्यानंतर आपण याला छान मस्त सिट्टी करून घेऊया। भरपूर सिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला, 5 ते 6 अशा सिट्ट्या करून घ्यायचं। छोटा कुकर असेल तर 7 ते 8 करावा, मोठा असेल तर 5 ते 6 मध्ये होऊन जाईल। बघा अशा पद्धतीने आपला हा जो राजमा आहे तो मस्त छान उकळलेला आहे आणि बघा किती छान असा सॉफ्ट झालेला आहे, खूप छान सॉफ्ट झालेला आहे आणि बोटांनी जसा तो हे होतो आहे दाबून बघायचा मस्त झालेला आहे। त्याच्यानंतर आपण हे काय करूया, आपण पाणी जे ना ते निथळून घेऊया आणि याला चाळणीवर ठेवूया राजमाला। बघा अशा पद्धतीने आणि ते पाणी आपण वापरणार आहोत। आता आपण करूया छान मस्त ग्रेव्हीची तयारी। ग्रेव्हीची तयारीमध्ये केले आपण छान कांदे चिरून घेतलेले आहे। पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि कांदे छान आपण त्या पॅनवर परतून घेणार आहोत। कांदे व्यवस्थित सोनेरी होतपर्यंत आपण परतून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला आधी टाकलेले आहे। पॅन थोडा गरम व्हायचा होता आणि तो झाला की मग आपण याला छान मस्तपैकी असं परतून घेणार आहोत। बघा अशा पद्धतीने मग त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत 2 लाल मिरच्या आणि त्या पण छान मस्त आपण कांद्यासोबत होऊ देणार आहोत। बघा अशा पद्धतीने मस्त आणि व्यवस्थित आपल्याला कमी आचेवरच होऊ द्यायचे आहेत। आणि कांदे झाले की आपण त्याच्यामध्ये घालूया छान आपण टमाटर। ते पण आपण छान असे लांब लांबच कापून घेतलेले, कारण की आपल्याला काय करायचं हे सर्व वाटूनच घ्यायचं आहे त्याच्यामुळे। बघा अशा पद्धतीने आपल्याला छान कांदे टमाटर आणि सुक्या लाल मिरच्या पण छान आपण अशा परतून घेणार आहोत व्यवस्थित। छान असं टमाटर देखील आपण छान असे चिमून जातपर्यंत परतून घ्यायचे व्यवस्थित, कारण आपली ग्रेव्ही मस्त व्हायला हवी की नाही। अशा पद्धतीने आपल्याला छान हे परतून घ्यायचे आहे। बघा मस्त मस्त आपण झालेले आहे परतून झाले की आपण याला थोडा वेळ काय केलं होतं की थंड होऊ दिलं होतं आणि थंड झाल्यानंतर आपण याचं काय छान मस्त पद्धतीने एक वाटण तयार करून घेतलेलं होतं। ते वाटण खूप सुंदर झालेलं होतं। बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला वाटण दाखवते। बघा किती छान वाटण झालेलं आहे, हो की नाही। आता आपण करूया मस्त फोडणीची तयारी। काही नाही, आपण घेतलेली एक मस्त अशी कढई घेतली आहे, मस्त लोखंडाची कढई घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण घातलेले आहे छान सरसोचं तेल, हे आपण 2 ते 3 चमचे घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालूया मस्तपैकी जिरं। आणि बघा जिरं किती छान असं तडतडलं की नाही। आता त्याच्यामध्ये घालूया आपण ते वाटण, कांदे टमाटर आणि लाल सुक्या मिरच्यांचं केलेलं वाटण आणि मस्त हे आपण तेलामध्ये होऊ देणार आहोत। आणि छान आपल्याला मस्त कमी आचेवर हे ना
खूप मस्त होऊ द्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर बघा खूप छान आपण व्यवस्थित हे वाटण कोरडं होतपर्यंत आपण ते तेलावर परतून घेणार आहे. सतत आपल्याला चमचा हलवतच राहायचा आहे, कारण की खाली लागण्याची शक्यता आहे. 2 ते 3 मिनटं, 5 ते 7 मिनटं अशा पद्धतीने आपल्याला हे जे वाटण आहे ते छान आपल्याला व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे सरसोच्या तेलावर. आणि जेव्हा सरसोचं तेल घातलेलं होतं तेव्हा आधी आपण छान त्याला हाय फ्लेमवर गरम केलं होतं, त्यानंतर आपण फ्लेम कमी केलेली होती. बघा अशा पद्धतीने आपलं जे वाटण आहे ते छान सुकलेलं आहे आणि तेल पण सोडतं आहे. आता त्याच्यात आपण मसाले घालूया. त्याच्यामध्ये आपण हळद घातलेली आहे, लाल मिरची पावडर देखील घातलेलं आहे, भरपूर घातलेलं आहे मस्त. आणि थोडंसं रंगाचं पण आपण लाल मिरची पावडर घातलेलं आहे. हे घातलं की आपण छान एकत्र करून घेऊया आणि व्यवस्थित असं मस्त मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत, या मसाल्यांमध्ये थोडंसं आपण धने पावडर घालूया आणि बाजारामध्ये आपल्याला राजमा मसाला मिळतो तो देखील आपण घालूया. धने पावडरने त्याचा रंग एकसारखाच आहे म्हणून तो एकसारखाच वाटेल. आणि तो पण आपण छान असं मस्त असा मिक्स करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला हे मसाले छान होऊ द्यायचे आहेत. मग त्याच्यानंतर जे आपण राजमाचं पाणी काढलेलं स्टॉक होता ना, तो आपण याच्यामध्ये घालूया आणि मस्त मसाले छान बघा अशा पद्धतीने थोडंसं घालणार आहोत आणि छान मसाले छान मस्त याच्यामध्ये होऊ देणार आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आणि छान आपल्याला ते पाणी घालून मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. बघा किती छान टेक्स्चर आलं आहे ना त्या ग्रेव्हीला. खूप सुंदर भाजी झाली होती मी सांगते तुम्हाला. आणि आपल्या माझ्या नवऱ्याने पण माझं कौतुक केलं, मेसेज टाकलेला होता की भाजी खूप छान झाली होती. बघा अशा पद्धतीने आणि मस्त आपल्याला व्यवस्थित याला छान होऊ द्यायचं आहे. आणि हे झालं की मग बघा आपण काय करणार आहोत, जे आपले राजमा आहेत आपण ते पण त्याच्यामध्ये सोडलेले आहेत आणि हे छान आपण मिक्स करून घेऊया. आणि जर लागत असेल तर आपण पाणी घालूया. लागत असेल तर काय लागणारच आहे, कारण आपल्याला थोडीफार ग्रेव्ही तर लागणारच आहे. मस्त राजमा चावल जे म्हणतात ना नॉर्थकडे, तसंच आहे. बघा अशा पद्धतीने आपण छान राजमा त्या मसाल्यांमध्ये आपण व्यवस्थित परतून घेतले होते. थोडीशी साखर घातलेली होती आणि मस्त साखर मिक्स झाली की छान त्याला एक आणखी वेगळं टेक्स्चर येतं. आणि बघा अशा पद्धतीने मग आपण जे स्टॉक होतं ते पण आपण त्याच्यामध्ये घातलेलं होतं आणि छान आपण पुन्हा हे सर्व एकत्र मिश्रण करून घेणार आहोत. आणि बघा असं छान आपल्याला 10 ते 15 मिनटामध्ये आपली ही फोडणी रेडी झालेली आहे. त्यानंतर 5-7 मिनटं आपल्याला हे छान होऊ द्यायचे आहेत. आपण थोडं करून आपण तो स्टॉक घालूया. आणि बघा मस्त आपले राजमा ऑलमोस्ट रेडी आहे, खूप छान झालेले आहे. त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कोथिंबीर असेल तर आपण ती पण घालूया, पण तेव्हा नव्हती. थोडी कसुरी मेथी घातली तरी याची छान आणखी चव वाढेल. बघा अशा पद्धतीने आपला मस्त राजमा रेडी होता. आणि बघा मस्त आपण छान उकळी येऊ दिली, थोडा वेळ आपण त्याला झाकून पण ठेवलेलं होतं आणि खूप खूप मस्त ही भाजी झालेली होती. बघा अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रीयन लोक भाजीच म्हणणार आहोत, पण राजमा चावल दिस इज बघा मस्त झालं आहे की नाही. खूप सुंदर झालेली भाजी होती ही. तुम्ही पण अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा. चला मी आता प्लेटिंग करून दाखवते. सकाळची वेळ होती तरी मी थोडा भात लावला होता, कारण राजमा चावल दिस इज द मेन इन्ग्रेडियंट राईट. तर ते करण्यासाठी मी छान बघा किती छान गरम गरम वाफा निघतात भातातनं. आणि त्याच्यानंतर मस्त त्याच्या अवतीभोवती छान राजमा पसरवलेला होता आणि थोडंसं हा घट्टसर आहे. मग त्यानंतर मी ग्रेव्ही काढलेली होती आणि ती पण पसरवली छान. आणि हा राजमा मी डब्यामध्ये पण घेऊन गेलेली होती आणि खूप मस्त असं फुलमिल झालेलं होतं. आणि हा खरंच खूप छान पदार्थ आहे. नॉर्थमध्ये छान जास्त थंडी असते, त्याच्यामुळे नॉर्थमधले लोक हा पदार्थ खातात. आणि आपणसुद्धा आता थंडी पडते, असे गरम पदार्थ आपल्याला खायलाच हवे, जे आपली शरीरात मस्त उष्णता व्यवस्थित ठेवेल आणि टेस्टी पण आहे. बरं तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा, तुम्हाला देखील आवडेल. बघा अशा पद्धतीने छान प्लेटिंग करण्याचा प्रयत्न केला मी,
पण तुम्ही सांगा जमली की नाही. आणखी जास्त प्रयत्न करेल मी अशी स्प्लिटिंग करण्याचा. आणि आपला हा राजमा चावल असा रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. चला, श्री स्वामी समर्थ.